तर नमस्कार मित्रांनो, तर आज बघूया आपण हिप्नोटिक्स अँड सेडिएटिव्ज. तर बघा त्याचं सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं काय बघूया, इंट्रोडक्शन बघूया. अ सेडेटिव्ह ड्रग डिक्रीज ॲक्टिव्हिटी, मॉडरेट्स एक्साइटमेंट अँड काल्म द रेसिपिएंट. बघा सेडेटिव्ह हिप्नोटिक्स एक असा ड्रग आहे की बाबा ज्यामध्ये आपण काय करतो, जी काय ब्रेनची ॲक्शन आहे त्याला काय करायचं काम करते, रिड्यूस करायचं काम करते. तर बघा स्लो डाऊन द ब्रेन ॲक्टिव्हिटी प्रमोटिंग रिलॅक्सेशन स्लीप. जेव्हा आपण सेडेटिव्ह हिप्नोटिक्स ड्रग घेतो तेव्हा ते काय करते, डायरेक्ट आपल्या CNS सिस्टीमवर ॲक्ट करायला चालू करते. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. वेअर ॲज हिप्नोटिक्स ड्रग प्रोड्युसेस ड्राउझिनेस मेंटेनन्स ऑफ स्टेट स्लीप दॅट रिसेंबल्स नॅचरल स्लीप इन इट्स इलेक्ट्रोसिपेलोग्रामिक. बोथ सेडेटिव्स अँड हिप्नोटिक्स मे कन्सिडर्ड ॲज डिफरंट ग्रेड्स ऑफ CNS डिप्रेशन. तर या हे जे दोन ड्रग आहेत ते एकच आहेत, पण बघा आता काय करते बघा, वेन वी इन्क्रीज सेडेटिव्ह ड्रग्स देन दे प्रोड्यूस हिप्नोटिक्स इफेक्ट. बघा आता ऑफकोर्स आता आपल्याला माहिती आहे सेडेटिव्ह ड्रग जर घेतला तर ते काय प्रमोट करते, आपल्याला रिलॅक्सेशन प्रमोट करते, म्हणजे आपल्या ब्रेनला रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करते आणि स्लीप फील करण्याचं, स्लीप देण्याचं काम करते. तर मग तसं होत असताना काय होतं माहिती का, जे काही हिप्नोटिक्स आहे तर ते हिप्नोटिक्स काय करते, हिप्नोटिक्स इफेक्ट दाखवतं, म्हणजे कसं रिलॅक्सेशनचा इफेक्ट दाखवते, जे की स्लीप येण्यासाठी मदत करते. तर आपण त्याचं काय बघूया आता, डेफिनेशन बघूया एक एक. Sedative is a drug that produces calming or quietening effect and reduces excitement. It may induce drowsiness. Drug that calm the patient and reduce anxiety without inducing normal sleep. बघ तर सेडेटिव्ह ड्रग जेव्हा आपण इनटेक करतो ते काय करते माहिती का, जी काय आपली एक्साइटमेंट आहे तिला काय करायचं काम करते, रिड्यूस करायचं काम करते, आणि जे आपलं जे ब्रेन आहे त्याला रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करायचं काम करते. कोण, सेडेटिव्ह. तर आता त्यानंतर बघूया आपण हिप्नोटिक्स काय. बघा हिप्नोटिक्स इज द ड्रग दॅट इंड्युसेस स्लीप रिसेम्बलिंग नॅचरल स्लीप. मग आता आपल्याला माहीत झालेलं आहे, जेव्हा आपण सेडेटिव्ह घेतो जास्त प्रमाणामध्ये तर ते काय करणार आहे, आपल्या ब्रेनला रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करणार, आणि रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केल्याच्या नंतर जे काय इफेक्ट आपल्याला भेटणार आहे, कोणता आपल्याला इफेक्ट मग भेटणार आहे, आपल्याला नॅचरल, म्हणजे त्यानं स्लीप येते. कशाने, हिप्नोटिक्सनं. हिप्नोटिक्स इफेक्ट झाल्याच्या नंतर. तर मेनली आपल्याला खाली दोन टाईप्स आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे कोणते, स्लीपचे. खूप महत्त्वाचं आहे हे, नॉन रॅपिड आय मुवमेंट आणि रॅपिड आय मुवमेंट. ज्या म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंटमध्ये ज्यामध्ये आयची मुवमेंट होत नाही, आणि रॅपिड आय मुवमेंटमध्ये आयची मुवमेंट होत आहे स्लीपमध्ये. तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन. तर त्यानंतर आपण बघूया त्याचं क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन बघूया त्याचं आपण सगळ्यात पहिल्यांदा. बघा हे जे आहे सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत, बेन्झोडायझेपाइन्स आहे, बार्बिट्युरेट्स आहे, हे त्याचे टाईप्स आहेत. तर मग आपल्याला आपण एक एकाचं क्लासिफिकेशन बघूया. तर बघा क्लासिफिकेशनमध्ये काय म्हणतंय, बेन्झोडायझेपाइन्स. बेन्झोडायझेपाइन्समध्ये 3, लॉंग ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. लॉंग ॲक्टिंगमध्ये कोणते कोणते, 24 to 48 आवर्स. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये 12 to 24 आवर्स. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये लेस दॅन 6 आवर्स. तर बघा लॉंग ॲक्टिंगमधले ड्रग्स कोणते, डायझेपाम, क्लोनाझेपाम, फ्लुनाझेपाम, हे झाले लॉंग ॲक्टिंगचे ड्रग. तर त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंगचे ड्रग कोणते, जे का बाबा किती 12 ते 24 घंट्यापुरता इफेक्ट दाखवणार आहेत. टिमाझेपाम, ऑक्साझेपाम, लोराझेपाम, नायट्राझेपाम, हे झाले शॉर्ट ॲक्टिंगचे. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग कोणते, लेस दॅन 6 आवर्स, कोणते, ट्रायझोलम, मिडाझोलम, हे झाले आपले बेन्झोडायझेपाइन्सचं क्लासिफिकेशन मित्रांनो. तर आता ह्याच्यानंतर आपण बघूया त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर ते कशा प्रकारे त्याचं ॲक्शन दाखवतंय. तर बघा काय म्हणते बघा, ते बेन्झोडायझेपाइन्स बाइंड टू द बेन्झोडायझेपाइन्स साईट. बेन्झोडायझेपाइन्स काय करते, बेन्झोडायझेपाइन्स जी साईट आहे तिथं काय होते बघा, बाइंड करायचं काम करते. पण कुठे बघा, ऑन द गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टर, त्यालाच काय म्हणतात, GABA ए रिसेप्टर्स. This increases the frequency of chlorine ions channel opening, potentially the inhibitory effects of gamma aminobutyric acid. तर बघा ह्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे बघा, बेन्झोडायझेपाइन्सचं एक छोट्या प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सोप्या पद्धतीत समजून घेता येईल. बघा काय होतंय, जेव्हा आपण इंटेक करतो काय, बेन्झोडायझेपाइन्स ड्रग ते काय करते बघा, बाइंड टू द गामा अमायनोब्युटेरिक ॲसिड रिसेप्टर्स. मग ते काय करतं, इंक्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ CL चॅनल ओपनिंग
ते काय करणार आहे, आपली जी CL चॅनलची ओपनिंग आहे त्याला काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. मग त्यानंतर काय होणार, इन्क्रीज द फ्लो ऑफ क्लोराईन आयन्स इनटू न्यूरॉन्स. मग त्यानंतर काय होईल, हायपरपोलरायझेशन होऊन काय होईल, आपल्याला CNS डिप्रेशन होईल, आपल्याला काय होईल, झोप येईल. आणि झोप कशी असणार मित्रांनो, ते आपल्याला नॅचरल स्लीपसारखे असणार. तर आपण त्याचं आता याच्यानंतर बघूया, डोसेज बघूया त्याचं. तर आपल्याला हे डोस आणि त्याचं रूट. तर बघा डोस आणि रूट कोणता कोणता आहे. डोसेस डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक बेन्झोडायझेपाइन्स इंडिकेशन्स, पेशंट अँड एज, क्लिनिकल कंडिशन्स. तर बघा डिफरंट टाईप्सचे डोसेस जे आहेत ते कशावर डिपेंड्स आहेत, पेशंटच्या एजवर, त्याच्या क्लिनिकल कंडिशन्सवर, बाबांना त्याचं दुखणं कोणतं आहे त्याच्यावर आपले हे डिपेंड्स आहेत. तर बघा ड्रग कोणते बघा, डायझेपाम. डायझेपामचं डोसेज किती, 2 to 10 mg दिवसातून कितीदा, 2 to 4 times पर डे. मग रूट कोणता आहे त्याचा, ओरल असेल, IV असेल, रेक्टल असेल. सेकंड आहे बघा लोराझेपाम. लोराझेपाम किती, 1 to 2 mg दिवसातून किती वेळ, 2 to 3 times पर डे. रूट कोणता आहे त्याचा, ओरल असेल, IV असेल, इंट्रामस्क्युलर असेल. तिसरा आहे बघा मिडाझोलम. मिडाझोलम किती बघा, 0.1 to 0.3 mg per kg IV फॉर प्रिड्युरल सेडिएशन. रूट कोणता आहे त्याचा, इंट्रावेनस, इंट्रामस्क्युलर, ओरल. तर हे झाले त्याचे डोसेज आणि रूट्स. तर आता ह्याचे बघूया आपण इंडिकेशन्स. तर आपण हे बेन्झोडायझेपाइन्स कोणत्या पेशंटमध्ये यूज करणार, तर तेच कोणते कोणते, सेडिटिव्स आणि हिप्नोटिक्स. तर कोणत्या पेशंटमध्ये आपण देऊ शकतो ते, एन्झायटी डिसऑर्डर. ज्या पेशंटमध्ये काही एन्झायटीचे वगैरे डिसऑर्डर्स असतील. इंडिकेशन्समध्ये बघत आहोत आपण आता. ज्या पेशंटमध्ये काय बघा, इंडिकेशन्समध्ये बघा एन्झायटीचे डिसऑर्डर असतील, इन्सोमिनिया असन, सीझर्स असन, झटके वगैरे येत असतील, मसल रिलॅक्सेशन असन, पुन्हा काही प्री ऑपरेटिव्ह सेडिएशन असन, अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम असन, युज्ड ॲज सेडिटिव्ह अँड हिप्नोटिक्स, दे आर युज्ड ॲज ॲनेस्थेटिक. तर हे आपण अशा पेशंटमध्ये काय करतो, यूज करतो. तर हे झालं त्याचं इंडिकेशन्स. तर आता आपण त्याचं बघूया कॉन्ट्रा इंडिकेशन. तर आपण हे कोणत्या पेशंटला द्यायचं नाही आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी टू बेन्झोडायझेपाइन्स. ज्या पेशंटला बेन्झोडायझेपाइन्स पासून काही रिॲक्शन वगैरे रिॲक्टिव्हिटी होणार आहे तर त्या पेशंटला आपण काय करायचं, बेन्झोडायझेपाइन्स द्यायचं नाही. सिव्हिअर रेस्पायरेटरी इन्सिफिशियन्सी. ज्या पेशंटला काय बाबांनो रेस्पायरेटरी कंडिशन्स काय प्रॉब्लेम्स असतील रेस्पायरेटरी रिलेटेड, तर त्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, हे ड्रग द्यायचं नाही आहे. तर थर्ड काय बघा, सिव्हिअर हिपॅटिक इम्पेडमेंट. ज्या पेशंटमध्ये काही हिपॅटिक इम्पेडमेंट रिलेटेड काही डिसीज असतील त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे ड्रग द्यायचं नाही आहे. स्लीप सिंड्रोम असन. पुन्हा कोणते बघा, ॲक्यूट नॅरो अँगल ग्लायकोमा. ज्या पेशंटला काय बाबा ग्लायकोमा जे म्हणजे आय कंडिशन्स ज्या असतील त्या पेशंटला सुद्धा आपण हे ड्रग द्यायचं नाही. प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. द मदर्स म्हणजे ज्या मदर्सला काय बघा प्रेग्नन्सी म्हणजे रिलेटेड जे डिसीज असतील त्या रिलेटेड म्हणजे हे ड्रग आपण यूज द्यायचं नाही आहे. बघा त्याचे साईड इफेक्ट्स पण महत्त्वाचं असणं खूप गरजेचं आहे बघा. तर बघा त्याचे साईड इफेक्ट्स दिलेले आहेत खाली. तर बघा साईड इफेक्ट्स कोणते कोणते आहेत, ड्राउझिनेस असन, डिझीनेस असन, फटिग असन, कन्फ्युजन असन. समटाईम्स काय होतं बघा, जेव्हा आपण हे ड्रग घेतो तर काय होते, माणसांना कन्फ्युजन व्हायला निर्माण होते. तर बघा काय होईल, मेमरी इम्पेअरमेंट होईल, मसल विकनेस होईल, आपले जे काही मसल्स वगैरे आहेत ते काय होणार, विकनेस दाखवायला चालू करतील. कोऑर्डिनेशन प्रॉब्लेम असेल, ते पेशंट काय करणार नाहीत, बरोबर कोऑर्डिनेट करणार नाहीत, आपल्यासमोर जे काय चालू असेल ते त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसतील अशाप्रमाणे. तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट कोणते कोणते असणार हे पण बघणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. हे झाले साईड इफेक्ट झाले मित्रांनो. आता त्याच्याबरोबर बघूया ॲडवर्स इफेक्ट. तर बघा ॲडवर्स इफेक्टमध्ये काय होईल, कन्फ्युजन होईल, कोणतं ऑप्शन त्यांना चूज करावं हे समजणार नाही. तर मेमरी लॉस होईल त्यांची, कॉग्नेटिव्ह डिक्लाइन होईल, कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम होईल. जर कधी क्लासमध्ये वगैरे कुठं बसलेले असतील तर त्यांना काय होईल, कॉन्सन्ट्रेट बरोबर करणार नाहीत. इन्क्रीज रिस्क ऑफ हिप फ्रॅक्चर. हिप फ्रॅक्चरचं काय होईल, रिस्क असेल फ्रॅक्चर होण्याचं. डेलिरियम स्पेशली इन ओल्डर पीपल. मेंटल इलनेस लाईक डिप्रेशन. मग मेंटल इलनेस कोणते होऊ शकते, डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. मग त्यानंतर आपण बघूया आता हे झालं आपल्याला बेन्झोडायझेपाइन्सचं. तर आता सेकंड क्लासिफिकेशन आपल्याला कशाचं आहे, न्यूअर एजंट्स. न्यूअर एजंट्स कोणते कोणते हे पण आपल्याला खूप माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा आता न्यूअर एजंट्स बघूया आपण. न्यूअर एजंट्समध्ये कोणते कोणते येतं, मेलाटोनिन अँड कॉग्नेर्स आणि झेड हिप्नोटिक्स. तर बघा मेलाटोनिनमध्ये कोणते कोणते येतं, मेलाटोनिन आहे, रेमेल्टॉन आहे, टॅसमिल्टॉन आहे. हे झाले मेलाटोनिन कॉग्नेर्स. आता त्याच्यानंतर आहे झेड हिप्नोटिक्स. झेड हिप्नोटिक्समध्ये कोणते कोणते, झोल्पिडियम, झोपिक्लोन आणि झेल्पिलोन. हे झाले त्याचे झेड हिप्नोटिक्सचे ड्रग्स झाले. तर बघू आपण त्याचं आता मेलाटोनिन आणि कॉग्नेर्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ॲक्टिव्ह
ॲक्टिवेट मेलाटोनिन 1 अँड मेलाटोनिन 2 रिसेप्टर इन द सबचायस्मॅटिक न्यूक्लियस रेग्युलेटिंग द स्लीप वेट सायकल. जी काही ह्याचं मेकॅनिझम ॲक्शन आहे ते काय करणार आपल्याला, आपली जी स्लीप इंड्यूस म्हणजे स्लीप येण्यासाठी आपल्याला हे मदत करणार आहे. तर त्याचा डोसेस कोणती बघा, तर त्याचं बघा आता हे झालं त्याचं मेकॅनिझम ॲक्शन, त्याच्यानंतर हे झालं त्याचं डोसेज. आता हे डोसेज किती बघा, रेमिल्टॉन किती 8 mg ओरली 30 मिनिट बिफोर बेड टाईम 30 मिनिट बिफोर बेड टाईम. त्यानंतर बघा कोणतं आहे, टॅसमिल्टॉन आहे. टॅसमिल्टॉन किती आहे 20 mg ओरली ॲट बेड टाईम एम्प्टी स्टमक, जे काय आपलं म्हणजे आपण उपाशीपोटी ह्याला काय करतो इंटेक करत असतो. मग त्याचे इंडिकेशन्स कोणते कोणते येतं तर इंडिकेशन्स आहे बघा मित्रांनो, इन्सोमिनिया. तर हे झाले न्यूअर एजंट्सचं. तर त्याचं आपण न्यूअर एजंट्सचं काय बघूया, कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन्समध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला, सिव्हिअर हिपॅटिक इम्पेडमेंट. जे काही हिपॅटिक इम्पेडमेंट असेल तर त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन त्या पेशंटला आपण द्यायचं नाही. जर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन वगैरे काय त्या रिलेटेड असेल तरी पण आपण हे ड्रग द्यायचं नाही आहे. मग साईड इफेक्ट्स आपल्याला कोणते कोणते दिसून येणार, फटीग असन, डिझिनेस असन, नोझी असन. मग ॲडवर्स इफेक्ट कोणते असणार, डिप्रेशन असन, हार्मोनल चेंजेस पण असतील, हे काय असणार त्याचे ॲडवर्स इफेक्ट असणार. मग झेड हिप्नोटिक्सचं सुद्धा आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मग झेड हिप्नोटिक्सचं कसं आहे बघा, बाइंड टू सिलेक्टिव्हली टू द अल्फा 1 सब युनिट ऑफ द गामा अमिनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टर इन्हान्सिंग गामा अमिनो इनहिबिटरी इफेक्ट टू प्रमोट सेडिएशन. तर अशा प्रकारे हे झेड हिप्नोटिक्सचं काय आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. तर आता त्याच्यानंतर बघू त्याचं डोसेज किती आणि रूट आहे. बघा कोणतं आहे, झोल्पिडियम 5 to 10 mg ओरली ॲट बेड टाईम. मग किती 5 ते 10 mg ओरली द्यायचे आपल्याला. पुन्हा कोणतं आहे, झेल्पिडॉन 5 to 20 mg ओरली ॲट बेड टाईम. त्याचे इंडिकेशन कोणते कोणते येतं, शॉर्ट ट्रीटमेंट ऑफ इन्सोमिनिया. जी काही इन्सोमिनियाची शॉर्ट ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे त्या टायमाला आपण ह्याचा यूज करतो. मग त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन्स कोणते असणार, सिव्हिअर हिपॅटिक इम्पेडमेंट, स्लीप अपनी असन, हायपर सेन्सिटिव्ह टू द ड्रग असन. तर ह्या पेशंटमध्ये म्हणजे ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला हे ड्रग द्यायचं नाही आहे. साईड इफेक्ट्स कोणते असतील ह्याचे, साईड इफेक्ट्स बघा कोणते असतील, ड्राय माउथ, तोंड कोरडं पडू शकतो, हेडॅक, डोकं दुखू शकतो, डिझिनेस, हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स. ॲडवर्स इफेक्ट कोणते कोणते असणार त्याचे, ॲबडॉमिनल स्लीप बिहेवियर असन, ॲमनेसिया असन, हे झाले त्याचे ॲडवर्स इफेक्ट. तर आता ह्याच्यानंतर बघूया आपण बार्बिट्युरेट्स. बघा बार्बिट्युरेट्स सुद्धा कशाच टाईप आहे तुम्हाला माहिती आहे, कशाचा, सेड्यूस आणि हिप्नोटिक्सचा एक टाईप आहे. बार्बिट्युरेट्स म्हणजे कोणते कोणते आहेत बघा, फिनोबार्बिटोन, मिफोबार्बिटोन, सिबोबार्बिटोन आणि पेंटोबार्बिटोन. तर मग त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे बघा, त्याचं बघा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, बार्बिट्युरेट्स इन्हान्स द इफेक्ट्स ऑफ गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड अँड इनहिबिटरी न्यूरोट्रान्समिटर्स इन द CNS. जे काही न्यूरोट्रान्समिटर्स आहेत CNS मधले त्यांना काय करणार, ते इनहिबिट करणार बाय बाइंडिंग टू द गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टर. आणि ते काय करणार, बाइंड करणार कशाला, गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टरला. दिस कॅन इन्क्रीज क्लोराइड आयन इनफ्लेक्स लिडिंग टू हायपरपोलरायझेशन ऑफ न्यूक्लियस अँड डिक्रीज एक्साइटेबिलिटी. मग अशा पद्धतीने ह्याचं काय होणार, बार्बिट्युरेट्सचं मेकॅनिझम ॲक्शन आपल्या गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिडला ते काय करणार, बाइंड करून दाखवणार. तर डोसेज काय आहे त्याचं बघा, डोसेज बघा किती आहे त्याचं आणि रूट. डोसेज डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक ड्रग अँड इट्स इंडिकेशन. मग त्याचं कसं आहे, जे काही म्हणजे स्पेसिफिक ड्रग आहे आणि त्याचं इंडिकेशन म्हणजे आपल्याला कुठे द्यायचं ते त्या ठिकाणी त्याच्यावर डिपेंड होतं की आपलं डोसेज आणि रूट कसे ते. फिनोबार्बिटॉल आहे लॉंग ॲक्टिंग आहे. पुन्हा कोणतं आहे, पेंटोबार्बिटॉल आहे शॉर्ट ॲक्टिंग आहे. तर किती देणार आहेत आपण फिनोबार्बिटॉल, 60 to 200 mg ओरली वन्स डे, दिवसातून एकदा. फिनोबार्बिटॉल किती आहे 100 mg ओरली ॲट बेड टाईम, बेड टाईमला किती 100 mg. मग इंडिकेशन्स कोणते, इंडिकेशन्स आपल्याला म्हणजे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. जर इंडिकेशन्स माहीत नसतील तर आपण ड्रग कसं देणार. तर बघा इंडिकेशन्समध्ये काय, फिनोबार्बिटॉल सीझर कंट्रोल, जे काही झटके वगैरे असतील त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे देत. थिओपेंटाल इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया. पुन्हा कोणतं आहे, पेंटोबार्बिटॉल शॉर्ट टर्म मॅनेजमेंट ऑफ इन्सोमिनिया. तर त्याचे आपल्याला काय बघायचं आता, कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघायचं आहे. तर कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये काय आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी टू द बार्बिट्युरेट्स, सिव्हिअर रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी, सिव्हिअर लिव्हर डिसीज,
प्रेग्नन्सी. तर हे काय झाले त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन झाले. मग साईड इफेक्ट्स कोणते त्याचे, ड्राउझिनेस असन, डिझिनेस असन, नॉझिया असन, ओमिटिंग असन, ॲटॅक्झिया असन, म्हणजे इम्पेअर्ड कोऑर्डिनेशन, म्हणजे प्रॉपर कोऑर्डिनेट तुम्ही करू शकत नाही. ॲडव्हर्स इफेक्ट काय असणार त्याचे मग, तर बघा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट कोणते कोणते, टॅकिकार्डिया असन, पाल्पिटेशन्स असन, नर्वसनेस असन, GI डिस्ट्रेस असन, एलिव्हेटेड ब्लड प्रेशर असन, हे झाले त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट. तर आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचा आपला पॉईंट कुठे येतो शेवटला, रोल ऑफ नर्स. तर बघा मित्रांनो, रोल ऑफ नर्स म्हणजे महत्त्वाचं, आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला रोल ऑफ नर्स लिहिणं कंपल्सरीच आहे. काय बघा रोल ऑफ नर्स, रोल ऑफ नर्स बघा रोल ऑफ नर्स काय, असिस्ट द पेशंट्स लेवल ऑफ एन्झायटी, इन्सोमिनिया और पेन. जी काही पेशंटची एन्झायटी असेल, इन्सोमिनिया असेल, त्याची काय करायची आपल्याला लेवल असिस्ट करायची. चेक फॉर ॲलर्जीज, प्रेग्नन्सी, रेस्पिरेटरी इश्यूज. मग काय करायचं, जे काही ॲलर्जीज असतील, प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, रेस्पिरेटरी इश्यूज असतील, ते काय केलं पाहिजे आपण चेक केलं पाहिजे. फॉलो द 5 राइट्स, इन्शुअर द पेशंट, राईट ड्रग, राईट डोस, रूट अँड टाईम. तर हे 5 राइट्स आपण काय केले पाहिजे, इन्शुअर केले पाहिजेत. ॲडमिनिस्टर डोसेस ॲज प्रिस्क्राईब्ड, जे काय डॉक्टरने डोसेज काय केले प्रिस्क्राईब केले, त्याचप्रमाणे आपण डोसेज काय केलं पाहिजे पेशंटला दिले पाहिजेत. मॉनिटर फॉर रिड्यूस एन्झायटी, सेडिएशन और इम्प्रूव्ड स्लीप पॅटर्न. मग मॉनिटर फॉर रिड्यूस एन्झायटी, आपण काय केलं पाहिजे, जे काय त्याची एन्झायटी काय रिड्यूस केली पाहिजे, आणि त्याला काय केलं पाहिजे, स्लीप पॅटर्न आपण त्याचा इम्प्रूव्ह केला पाहिजे, म्हणजे प्रॉपर केला पाहिजे. इन्फॉर्म द पेशंट अबाउट व्हाय टू मेडिकेट इज प्रिस्क्राईब. मग पेशंटला हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे, बाबांनो हे आपण का देतो त्यांना, हे सुद्धा त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. मग काय त्याच्यानंतर बघा, बी प्रिपेअर्ड टू मॅनेज रेस्पिरेटरी डिप्रेशन, हायपोटेन्शन और ओव्हरडोस. आणि प्रिपेअर राहायचं, जर काही ओव्हरडोस वगैरे झाला असेल पेशंटला, अशा कंडिशनमध्ये आपण अगोदरच आपली तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता मित्रांनो बघितलेलं आहे सेडेटिव्ज आणि हिप्नोटिक्स. तर एकदा रिवाईज करू. तर बघा आपण काय बघितलं होतं पहिल्यांदा, सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये की बाबांनो हे जे सेडेटिव्ह असा ड्रग आहे की काय करतं, ते स्लो डाऊन द ब्रेन ॲक्टिव्हिटी अँड प्रोमोटिंग रिलॅक्सेशन स्लीप. हे आपल्याला काय करते, हे जर ड्रग आपण इंटेक केला ते काय करते, आपल्याला रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करते आणि काय करते, स्लीप येण्यासाठी मदत करते. मग त्याचे काय आपण बघितले डेफिनेशन बघितल्या, सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स काय, त्याचे 2 टाईप बघितले, ह्याचे आयचे म्हणजे स्लीपचे, नॉन रॅपिड आय मुवमेंट आणि रॅपिड आय मुवमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं त्याचं बेन्झोडायझेपाइन्सचं क्लासिफिकेशन. बेन्झोडायझेपाइन्सच्या क्लासिफिकेशनमध्ये काय बघितलं, लॉंग ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. लॉंग ॲक्टिंगमध्ये डायझेपाम, क्लोनाझेपाम, फ्लुनाझेपाम. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये टिमाझेपाम, ऑक्साझेपाम, लोराझेपाम, नायट्राझेपाम. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये ट्रायझोलम, मिडाझोलम. तर त्यानंतर आपण बघितलं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय बघितलं, जे काय बेन्झोडायझेपाइन्स ते काय करतात, बेन्झोडायझेपाइन्स साईटला काय करतात, बाइंड होण्याचं काम करतात कुणासोबत, गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टर्स. आणि ते काय करतात, इन्क्रीज फ्रिक्वेन्सी कशाची, आयन क्लोराईड आयन चॅनलची. आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला छोटा फ्लो चार्ट दिलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं बघा त्याचे डोसेस बघितले, त्याचे इंडिकेशन्स बघितले, कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघितले, साईड इफेक्ट्स पण बघितले आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट बघितले. त्यानंतर आले न्यूअर एजंट्स. न्यूअर एजंट्समध्ये काय बघितलं आपण, 2 बघितले, मेडिटॉन कॉग्नियर्स आणि झेड हिप्नोटिक्स. त्याचं पण मेकॅनिझम ॲक्शन आणि डोसेस बघितलं, इंडिकेशन्स बघितलं, कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघितलं, ॲडव्हर्स इफेक्ट बघितलं. त्याचं सुद्धा आपण काय बघितलं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं. मग त्यानंतर आपण बघितलं काय, बार्बिट्युरेट्स. बार्बिट्युरेट्सचं पण काय बघितलं, त्याच्यामध्ये बघितलं फिनोबार्बिटोन, मिथोबार्बिटोन, सबबार्बिटोन आणि पेंटोबार्बिटोन. त्याचं पण काय बघितलं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, त्याचं डोसेस बघितलं. मग काय बघितलं, त्याचे इंडिकेशन्स बघितले, आपण कुठे यूज करतो त्याला, फिनोबार्बिटोनला कुठे यूज करतो, जे काही सीझर्स वगैरे असतील ते आपण पेशंटमध्ये यूज करतो. मग कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघितले, काय जे काही प्रेग्नन्सी रिलेटेड असेल त्यामध्ये आपण काय करायचं नाही, हे ड्रग द्यायचं नाही आहे. ज्या पेशंटमध्ये काय लिव्हरचे डिसीज असतील त्यासुद्धा पेशंटला आपण हे द्यायचं नाही आहे. साईड इफेक्ट्स पण बघितले त्याचे. त्यानंतर बघितले ॲडव्हर्स इफेक्ट. त्याच्यानंतर बघितलं आपण रोल ऑफ नर्स. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, सेडेटिव्ज आणि हिप्नोटिक्स. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, बेन्झोडायझेपाइन्स, बार्बिट्युरेट्स, न्यूअर एजंट्स, हे झाले त्याचे नेम्स. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण आज बघितलेलं आहे
तर अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहेच, हिप्नोटिक्स अँड सेडेटिव्स. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन 15 मार्काला, 10 मार्काला आणि 5 मार्काला खूप वेळेस MUHSच्या एक्झामिनेशन्समध्ये आलेला आहे. तर या क्वेश्चनला चांगल्या पद्धतीनं करा. धन्यवाद मित्रांनो.